कोन मिती याच्यामध्ये तीन शब्द आहेत। त्रि म्हणजे तीन, कोन म्हणजे कोन, मिती म्हणजे मापन। तीन कोनांचे मोजमाप। आता याच्यामध्ये हा विशेष करून काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात त्रिकोणमिती आहे। आता मी इथे एक आकृती काढली आहे काटकोन त्रिकोणाची। त्रिकोण ABC मध्ये B हा 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे। त्यापैकी मी एका कोनाचं माप जर इथे मी थीटा लिहिलं, समजा A ला मी थीटा म्हटलं, याचं माप किती ते एक अक्षर वापरतात, त्यासाठी त्याला थीटा म्हणतात। आणि जर मग तो थीटा असेल तर कोन C चं माप किती असेल सांगता येईल? नाही सांगता येत ना। बघा हा 90 चा झाला, हा थीटा झाला, या दोघांची बेरीज किती असेल 90। मग 90 मधून थीटा गेला म्हणजे हा असेल 90 वजा थीटा। कळलं? याचं माप C चं माप 1 जर x असेल तर हा 90 वजा x, कारण ह्या दोघांची बेरीज असते 90 अंश आणि हा 90 180 अंश। त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज। मित्रांनो, यामध्ये दोन सूत्र अतिशय महत्त्वाचे आहेत। ते सूत्र लिहिण्यापूर्वी तुम्हाला 2-3 गोष्टी माहिती पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे कर्ण काय असतो। कर्ण कोणता असतो माहिती आहे? तर 90 अंशाच्या कोनासमोरची बाजू कर्ण असते। B 90 अंश आहे, B पासून तुम्ही इकडे बघितलं तुम्हाला AC बाजू दिसेल, ती म्हणजे कर्ण। आता कर्ण हे नाव कसं पडलं असेल तर मला वाटतं, मी वाचलं नाही कुठे, पण मला असं वाटतं की महाभारतामध्ये पांडवांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे कर्ण हा मोठा होता आणि म्हणून कदाचित त्याला कर्ण ही बाजू मोठी दिली असावी। तो आपल्याला इतिहास इथे बघायचं नाही आहे, फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी सर्वात मोठी बाजू कर्ण असते। तर त्यानंतर यामध्ये आपण जे त्रिकोणमिती शिकणार आहोत त्याच्यासाठी हे लघुकोन जे दोन आहेत A आणि C, ह्या दोन कोनांचंच आपल्याला माप महत्त्वाचे आहे आणि तेच शिकायचे आहेत। तर याच्यामध्ये याचं नाव आपण AC ला कर्ण म्हणजे कर्णच म्हणणार आहे, याची नाव कधी बदलणार नाही। AC कोणतं आहे, कर्ण कोणतं आहे तर AC। आता यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या कोणत्या? समजा मी असं प्रश्न विचारला, कोन A च्या लगतची बाजू कोणती? आता लगत A जवळ दोन बाजू आहेत, AC आणि AB। लगतची बाजू म्हटल्यानंतर AC होणार नाही, कारण तो कर्ण आहे। तर लगतची बाजू असेल AB आणि समोरची बाजू A पासून समोर जर गेलात तुम्ही तर BC दिसते, ही समोरची बाजू। तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर कट समजलेल्या पाहिजे, ते म्हणजे लगतची बाजू आणि समोरची बाजू। हे A च्या संदर्भात झालं। तसंच C च्या संदर्भात बघा, C चे लगतची बाजू BC आणि समोरची बाजू AB। झालं क्लिअर? आता कर्ण, लगतची बाजू आणि समोरची बाजू यावरून सूत्र तयार होतात। लक्ष द्या, ते कोणतं? आता पहिलं सूत्र बघा, मी पहिलं सूत्र लिहितो, त्याला आपण तुम्ही म्हणता साइन थीटा। साइन थीटा। आता आकृतीमध्ये थीटा कोणता आहे? कोन A दिसतोय आकृतीमध्ये, A चं माप थीटा आहे, किंवा इथे साइन A पण तुम्ही लिहू शकता। तर इथे आहे कोनासमोरची बाजू। बघा सूत्र कसं लक्षात ठेवायचं, कोनासमोरची बाजू, कोनासमोरची बाजू। कोणत्या कोनासमोरची? तुम्ही इथे जे लिहिणार आहे थीटा, थीटा या कोनासमोरची बाजू छेद कर्ण असणार आहे। हे लक्षात ठेवलं तर मग तुम्हाला लिहिता येईल, इथे मी पायरी पुढे वाढवतो हे समजण्यासाठी, किंवा इथेच करतो। कोनासमोरची बाजू म्हणजे थीटा आकृतीमध्ये बघा कोणता आहे? A च्या समोरची बाजू BC म्हणजे येणार BC, आणि कर्ण कोणता आहे आकृतीमध्ये बघा, कोणती बाजू कर्ण आहे? AC। हा झाला एक सूत्र। आता दुसरा सूत्र जे आहे, आता इथे तुम्हाला जर विसरायला होत असेल तर लक्षात ठेवायचं, याचा उच्चार आपण सने करतो साइनचं, आणि इथे समोरची बाजू, साइन म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण। आता दुसरा जो आहे गुणोत्तर, त्याला आपण दोन बाजूंचं गुणोत्तर असतो, तो त्याला आपण म्हणतो कॉस A किंवा कॉस थीटा। आता कॉसमध्ये इथे आपण लिहितो लगतची बाजू। कोणती बाजू घेतो? लगतची बाजू। पण तुम्ही काय करता, हे सूत्र पाठ करण्याचा प्रयत्न करता, पाठ करण्याचा प्रयत्न करू नका। लगतची बाजू म्हणजे कोणती लगतची बाजू? मग इथे कोणता कोन आहे? थीटा। तर आकृतीमध्ये थीटाला लागून असणारी बाजू कोणती आहे? AB, कारण हा तर कर्ण आहे, मग इथे लिहिणार आपण हा खाली कर्ण असणार आहे। येतोय लक्षात? म्हणजेच येणार लगतची बाजू AB छेद कोणती येणार? कर्ण AC। झालं दोन। त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तुमचा फार सोपा आहे। आता हे दोन कळले का तुम्हाला सांगा, मला समजले नीट? लक्षात ठेवायचं, हे दोन समजले असतील तर या दोन्हीचा भागाकार
म्हणजेच आपण अशी रेषा केली साइन थिटा छेद कॉस थिटा तर त्याला आपण म्हणतो टॅन थिटा. आता टॅन थिटा काय असतो? टॅन थिटा काय असतो? वरच्या दोनचा भागाकार. मग याच्यामध्ये एसी एसी गेले म्हणजेच काय राहणार? कोनासमोरची बाजू. कोनासमोरची बाजू छेदामध्ये काय राहील? इकडे लगतची बाजू. मी तुम्हाला काय म्हटलंय? दोन सूत्र महत्त्वाची आहेत. लगतची बाजू. मग याच्यामध्ये आपल्याला लिहायचं झालं थिटामध्ये आकृतीमध्ये बघा कोनासमोरची बाजू कोणती आहे? BC बरोबर आहे. आणि लगतची बाजू आहे AB आकृतीमध्ये. किंवा वरच्या दोन सूत्रावरून हा तिसरा सूत्र तयार होतो. दोन सूत्रांचा भागाकार केला तुम्ही की तुम्हाला टॅन थिटा मिळतो. आता तिसरं जे आहे चौथं त्याच्यामध्ये याचं उलट करा म्हणजेच काय होईल? लगतची बाजू वरची जाईल कोनासमोरची बाजू छेदामध्ये येईल त्याला आपण म्हणतो कॉट थिटा. शेवटी कॉट काय आहे? कॉट हे टॅनला उलट केलं की तुम्हाला कॉट मिळतो किंवा कॉटचं उलट केलं व्यस्त केलं त्याला आपण म्हणतो शब्द तर तुम्हाला टॅन मिळतो. कॉटचं व्यस्त टॅन, टॅनचं व्यस्त कॉट. आता इथे काय होणार आहे? लगतची बाजू. लगतची बाजू. आता आकृतीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस बघायचं आहे पण इथे मी बघत नाही. आता आपण फक्त उलट करतोय टॅन्स. लगतची बाजू छेद कोनासमोरची बाजू. काय लिहिलं आपण? कोनासमोरची बाजू. हे समजलं. आता दोन सूत्र राहिली आहेत ती कशी तयार होतात बघा. टॅनचं उलट केलं कॉट मिळतं. आता कॉसचं उलट करू आपण. कॉसचं जर उलट केलं तर आपल्याला पाचवा सूत्र मिळेल त्याला आपण म्हणतो सेक थिटा. काय म्हणतो? सेक थिटा. याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये कर्ण म्हणजे त्याचं उलट होणार कर्ण छेद लगतची बाजू. आता मी बाजूंची नावं लिहित नाही इकडे किंवा लिहायचं झाल्यास कर्ण कोणता आहे आपला? AC. लगतची बाजू थिटाच्या AB. वरच्या याच्यात लिहिलं नाही मी. आता पहिलं जे आहे साइन थिटा त्याचं उलट केलं तर आपल्याला मिळेल सहावं आणि शेवटचं सूत्र त्याला आपण म्हणतो साइनचं व्यस्त केलं की त्याला म्हणतो आपण कोसेक थिटा. कोसेक थिटा ते असेल काय असेल? कर्ण छेद समोरची बाजू कोनासमोरची बाजू. बघा दोन सूत्र लक्षात असेल तर इतर सूत्र तुम्हाला मिळतात. आता आकृतीमध्ये प्रत्येक वेळेस इथे असणार अक्षर बघायचं. कॉस A असेल तर एच्या म्हणजे कर्ण तर कर्णच राहील AC आणि थिटाच्या समोरची बाजू म्हणजेच BC. असे 6 सूत्र तयार होतात. आणि हे 6 सूत्र असेल तर पुढचे तुम्हाला येऊ शकतात. ते कोणते? तर त्याच्यासाठी ते जर बघायचं असेल इथे मी एक लिहितो. हे राहिलं आहे आपलं कर्ण कोणतं आहे? AC आणि लगतची बाजू AB. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पहिली दोन सूत्र त्या दोन्हीचा भागाकार केला की तिसरा मिळतो. तिसऱ्याचं उलट केलं की कॉट मिळतं. दुसऱ्याचं उलट केलं की पाचवं मिळतं सेक. आणि पहिल्याचं उलट केलं व्यस्त केलं की सहावं मिळतं. लक्षात राहील. या व्यतिरिक्तही आणखी सूत्र आहेत ते जे आहेत ते थोडक्यात इथे देतो मी तुम्हाला वरती. तर त्याच्यासाठी हा जो सूत्र आहे सातवा म्हणू आपण याला टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा. आपण इथे म्हटलं ना भागाकार केला तो. आणि आठवं जे आहे कॉट थिटा याचं उलट करायचं कॉस थिटा छेद साइन थिटा. आणि नववं सूत्र आहे कॉसचं व्यस्त केलं आपण उलट म्हणजेच सेक थिटा जे आहे सेक थिटा कसं मिळालं आपल्याला? 1 कॉस केलं तर म्हणजे त्याला आपण कॉसचं व्यस्त म्हणतो. आणि 10वं सूत्र होतं आपला कोसेक थिटा. हे कसं मिळवलं? पहिल्याचं उलट केलं आपण म्हणजे 1 साइन थिटा. याच्यापासून वेगवेगळी सूत्र तयार होतात. तुम्हाला 2 सूत्र महत्त्वाचे आहे आणि त्यामधलं तंत्र जे आहे कौशल्य की कसे तयार होतात ते लक्षात घ्या. आकृतीचा सराव. ओके धन्यवाद. याच्यावरती 2 उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. हे जर कळतच नसेल तर ती 2 उदाहरणं करा. 2 पैकी एखादा आला तर तुमची लॉटरी लागली समजायची. ओके धन्यवाद.